विधिमंडळाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 2 दिवसापासून सुरू असलेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत दोन्ही बाजूंनी शिवीगाळ आणि बघून घेण्याची भाषा। जितेंद्र आव्हाडांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुख यांना पोलीस स्टेशनला नेताना आव्हाडांचं आंदोलन। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखांची 1 तास चौकशी। नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेकडून हल्ला। विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली। पोलीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात धरपकड। आव्हाडांनी पोलिसांची गाडी रोखून धरली। नितीन देशमुखांना ज्या गाडीतून नेलं जात होतं त्या गाडीखाली आव्हाड गेले। आव्हाडांना गाडीखालून खेचून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन रवाना। विधानसभेत असताना जीवे मारण्याची धमकी। जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। बघू आता किती तासात कारवाई होते। धमकीच्या मेसेज नंतर आव्हाडांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवारांसह जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनाला समर्थन। रात्रीच्या सुमारास रोहित पवार आंदोलनस्थळी। आव्हाडांना येणाऱ्या धमकीवर कारवाईची मागणी। आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। सरकार विरोधात घोषणाबाजी। नितीन देशमुखांना भेटण्यासाठी आव्हाड आधी मरीन ड्राईव्ह नंतर आझाद मैदान ठाण्यात गेले, मात्र दोन्ही ठिकाणी नितीन देशमुख नसल्याची माहिती। नितीन देशमुखांचं रात्री जे रुग्णालयात मेडिकल चेकअप। मेडिकल नंतर आव्हाडांनी देशमुखांची भेट घेतली। नितीन देशमुखांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर आव्हाडांचं आंदोलन मागे। गुंड मला मारण्यासाठी आले होते। विधान भवनात आमदारच सुरक्षित नसतील तर आमदार कशाला राहायचं? सत्तेचा इतका माज का? त्या गुंडांना कुणी पास दिले? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल। नितीन देशमुख कोण? मला माहिती नाही। मी निघालो होतो, कुणी धमकी दिली तेही मला माहिती नाही। हाणामारीच्या प्रकारानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। विधान भवन परिसरात घडलेली घटना अत्यंत चुकीची, हे अशोभनीय आहे। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी कडक कारवाई करावी। देवेंद्र फडणवीस यांची मागणी। गुंडांना विधान भवनात पास कुणी दिले त्यावर कारवाई करा। विधान भवनात गुंडगिरी होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून कारवाई करावी। उद्धव ठाकरेंची आक्रमक मागणी। संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला। घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार। विधान भवन परिसरातच हाणामारी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा इशारा। विधान भवन परिसरात झालेल्या हाणामारीनंतर रोहित पवार आणि सना मलिक यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित। विधान भवनात अशा घटनेवेळी महिला सुरक्षेचं काय? सना मलिक यांचा सवाल। तर अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी। महाराष्ट्राच्या विधान भवनात गँगवॉर झालं। भाजपनं विधिमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या। फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उद्ध्वस्त झाली। विधिमंडळात झालेल्या मारहाणी प्रकरणात संजय राऊतांचं ट्विट। आव्हाड आणि पडळकरांमधला वाद मिटलाय। सभागृहाच्या आवारात राडा होणं अशोभनीय। राड्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विधान भवनातील हाणामारीच्या प्रकारावर कारवाईसाठी हक्कभंग समिती नेमली पाहिजे। आरोपींना 2029 पर्यंत प्रत्येक अधिवेशनात जेलमध्ये टाका। मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। विधान भवनात हाणामारी करणं अत्यंत लाजिरवाणं। महाराष्ट्राचा यूपी बिहार होतोय का? राजू पाटील यांचा सवाल। विधानसभेतील लॉबीत घडलेला प्रकार दुर्दैवी। विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेबाबत बोलताना अशी घटना घडणं चुकीचं। आव्हाड पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंची आज सभा। सभेचा टीझर प्रदर्शित। काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर तिथलं वातावरण तापलं होतं। राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत असतील तर स्वागतच। आरोपांना आम्ही घाबरत नाही। राज ठाकरेंच्या दौऱ्यावर नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंविरोधात उत्तर भारतीय विकास सेनेकडून तक्रार दाखल। राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये जाणार असल्यानं मीरा भाईंदरमध्ये तणावाची शक्यता। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्याबाबत तक्रारीत उल्लेख। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पश्चिम विदर्भातील आमदारांसोबत बैठक। बैठकीला अमरावती विभागातील सर्व भाजपच्या आमदारांची उपस्थिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडून आमदारांसोबत संवाद। पुण्याच्या कोथरूड परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण गायकवाडांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। आम्ही पुरोगामी विचारांसोबत, आम्ही प्रवीणदादांसोबत बॅनरवर उल्लेख। प्रवीण दरेकरांना भावी मुख्यमंत्री म्हणतो। विधान परिषदेत बोलताना हेमंत पाटलांचं वक्तव्य। तर भावीला काय मर्यादा आहेत का? पंकजा मुंडेंनी भावी मुख्यमंत्र्यांवरून भोगलंय, हेमंत पाटील यांचं वक्तव्य। महादेव मुंडे हत्या प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। हत्या कोणी केली याबाबत बाळा बांगर यांचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचंही सोळंकेंचं मुख्यमंत्र्यांना सांगणं। खासदार बजरंग सोनवणे यांनी
ज्ञानेश्वरी मुंडेंची बीड जिल्हा रुग्णालयात जात घेतली भेट। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं होतं विषप्राशन। भाऊ म्हणून तुमच्या सोबत खासदार बजरंग सोनवणेंकडून ज्ञानेश्वरी मुंडेंना धीर। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली। बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन घेतली भेट। दीपक केदारांसमोरच मृत महादेव मुंडेंच्या आईनं फोडला टाहो। बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात आरोपी अभिषेक कदमचा जामीन रद्द। मात्र गुन्हा दाखल असलेल्या अभिषेकच्या पोलीस बहिणीचाही जामीन रद्द करा, साक्षीच्या आईची मागणी। परदेशी महिलेकडून 3.815 किलो क्रिस्टल मेथ जप्त। संशयित महिलेवर पाळत ठेवत पुणे डीआरआयची कारवाई। संबंधित महिला दिल्लीहून बेंगळुरूला बसनं प्रवास करत होती। मुंबईतील न्हावा शेवामध्ये 13.18 कोटी रुपयांच्या परदेशी मूळ सिगारेटची खेप जप्त। मुंबई डीआरआयची कारवाई। एकाला अटक, आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी। भिवंडीत 5 बोगस डॉक्टरांवर पालिका आरोग्य विभागाची कारवाई। संबंधित बोगस डॉक्टर अवैधपणे दवाखाना चालवत होता।